आता पाहूया मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ओबीसी मराठा एकमेकांचं तोंड पाहत नाहीत अशी मराठवाड्यात परिस्थिती। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। तर मराठा ओबीसी संघर्षाला जबाबदार कोण, विजय वडेट्टीवारांचा सवाल। काही जिल्ह्यामध्ये ओबीसी आणि मराठा एकमेकांचे तोंड बघत नाही आहेत। वाद एवढा विकोपाला गेलाय। शेतीकडे जाणारा रस्ता अडवला जाता एकमेकाचा। शेतीकडे जाणारा उद्या कुठल्या दिशेने महाराष्ट्राला नेताय तुम्ही नालायकपणा करून, हा खरा विषय इथे येतोय। व्यवहार बंद होत चाललेत। कोणी लावली आग, कोणामुळे हा संघर्ष उभा झाला। दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये हा आमचा प्रयत्न। कायद्याच्या चौकटीत आरक्षणाचा प्रश्न सोडवणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। मराठ्यांना धोका दिला तर तुम्हाला पाडणार म्हणजे पाडणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। नोंद नसलेल्या मराठ्यांना सगेसोऱ्यांच्या अधिसूचनेतून प्रमाणपत्र मिळतंय का हे आम्ही तपासणार, असंही वक्तव्य। त्याला मराठ्यांना प्रमाणपत्र त्या सगेसोऱ्याच्या अंमलबजावणीतून मिळतंय का हे बघणार आहेत। त्याशिवाय सुट्टी नाही, आणि ते नाही मिळालं आम्ही थांबत नसतो। तुम्ही आम्हाला धोका दिला, आम्ही तुम्हाला पाडणार म्हणजे पाडणार। आरक्षण देऊन कोर्टात टिकलं नाही तर समाज नाराज होतो, गिरीश महाजनांचं वक्तव्य। तर आरक्षण टिकणार नाही, चर्चेवेळी का सांगितलं नाही, आश्वासन कसं दिलं, मनोज जरांगेंचा सवाल। पंकजा मुंडेंकडून लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचं कौतुक। अभ्यासपूर्ण आंदोलन कसं करावं तर वडीगोद्रीमध्ये पहा, पंकजा मुंडेंचं ट्विट। बीड अहमदनगर महामार्गावर रास्ता रोको करणाऱ्या ओबीसी आंदोलकांना छगन भुजबळ यांचा फोन। आम्ही सरकारशी चर्चा करणार, आपल्या लोकांचे प्राण वाचवायचे, तात्पुरतं हे आंदोलन मागे घ्या, छगन भुजबळ यांची विनंती। ओबीसी आणि मराठा समाजाला खेळवण्याचं काम सरकारने करू नये, ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांची टीका। सरकारची नियत असेल आणि जाती धर्मांच्या मुद्द्याचं ध्रुवीकरण करायचं नसेल तर योग्य निर्णय घ्या, सुषमा अंधारे यांची मागणी। समूहाला भांडवण्याचं, त्यांना खेळवण्याचं पाप सत्ताधाऱ्यांनी करू नये। एका म्याने दोन तलवारी राहत नाहीत, त्यामुळे हे दोन समूहामध्ये भांडण लावण्याचं जे पाप आहे, हे जे कटकारस्थान आहे ते सत्ताधाऱ्यांनी तात्काळ थांबवायला हवं।